पावसाळी अधिवेशनाच्या गदारोळात विधानभवन परिसरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते नितेश राणे आमने-सामने आले। राजकीय मतभेद आणि आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जात दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षण संवादही झाला। विशेष म्हणजे या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पाठीवरती थाप मारत मैत्रीपूर्ण संवाद साधल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आणि सभागृहात एकमेकांवरती टीकेची झोड उठवणारे हे नेते हसत मुखाने बोलताना दिसले। त्यामुळे उपस्थितांमध्ये या भेटीची चर्चा रंगली। भेट काय ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो, असं नको। आता तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय, आता ते तेवढंच राहिलंय। एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे। हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल। मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावर तो प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही। बातमी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय महिला आणि पुरुषांसाठी महत्त्वाची आहे। लाडकी बहीण योजनेत अनियमितता झाल्याची कबुली राज्य सरकारनं दिली आहे। या योजनेचा 12,415 शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं लेखी उत्तरात म्हटलंय। अपात्र लाभार्थ्यांनी साधारण 165 कोटींचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे। सोबतच पुरुष लाभार्थ्यांनी देखील ही योजना आणि या योजनेचा लाभ घेतलेला असून त्याचीही वसुली सुरू आहे, अशी माहिती विधानसभेमध्ये देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसुली केली जाणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिली आहे। तर या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचाही लाभ थांबवण्यात आल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे। पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात निधी अभावी मोठा फटका बसल्याचं समोर आलं। विधानसभेमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार मंजूर घरांपैकी केवळ 12% घरांचं काम पूर्ण झालेलं असून 24 लाखांहून अधिक घरं निधी अभावी अपूर्ण आहेत। राज्य सरकारनं देखील निधीच्या कमतरतेमुळे योजनेच्या अंमलबजावणीत विलंब झाल्याची कबुली विधानसभेत दिली आहे। 22 तारखेला अधिवेशन सुरू होऊन देखील शेतकऱ्यांसाठी बैठक न झाल्यामुळे आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रोहित पवारांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेऊन एल्गार यात्रेला सुरुवात केली आहे। आषाढीच्या पूजेला येताय, विठ्ठलाच्या भूमीत दिलेला शब्द पाळत नाहीत, जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या अशा शब्दांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवरती तोफ डागली आहे। हा 44 लाख शेतकरी मजुरांचा विश्वासघात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अन्नत्याग आंदोलनानंतर गिरीश महाजन यांनी अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र ते पाळलं नाही। त्याचबरोबर अतिवृष्टीत 35,000 कोटींची घोषणा करून केवळ 12,000 कोटी मिळाले, विम्याचा 1 रुपयाही नाही असा घणाघात त्यांनी केलाय। आता मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांमध्ये जाऊन संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला। 44 लाख शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे। या पंढरीमध्ये पावनभूमीमध्ये येणारे शेतकरी त्यांचा विश्वासघात झालेला आहे। इथं दिलेला शब्द जर पाळत नसेल तर इथं जो पवित्र विचार आहे त्या विचाराचा विश्वासघात दुर्दैवाने या सरकारकडनं बैठकच झाली नाही। म्हणून अधिवेशनात जाऊन आपण काय करणार या भूमिकेतून आम्ही आता रस्त्यावर तिथं लढणार आहोत। राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यातील रायगड सिद्धी इथली बैठक निष्फळ ठरली आहे। माहिती अधिकार कायद्यातील नियमांमध्ये बदल केल्यामुळे अण्णा हजारेंनी 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा दिलाय। त्या अनुषंगानं ही बैठक झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरलेली असून आणखी एका चर्चेची बैठक होणार आहे। त्यामध्ये समाधान न झाल्यास आपण उपोषण आंदोलनावरती ठाम असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय। अमेझॉनने महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। हॉटेल ताज पॅलेस इथे अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामधील गुंतवणुकीच्या संधीवरती चर्चा केली आहे। महाराष्ट्र हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं देशातील अग्रणी राज्य आहे। राज्याची अर्थव्यवस्था $660 अब्ज इतकी असून राज्याचं 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचं उद्दिष्ट आहे। यापैकी अर्धाधिक उद्दिष्ट राज्यानं पार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। मुंबईतील वांद्रे लिक्रमेशन इथल्या फुटबॉल मैदानावरती एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीनं मंजुरी दिली आहे।
खेळासाठी राखीव असलेला हा भूखंड सध्या फुटबॉल उपक्रमांसाठी वापरला जात असून या निर्णयाला आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच तीव्र विरोध दर्शवला होता. मुंबईतील खुल्या जागा आणि खेळाची मैदानं कमी होत असताना मैदानाच्या व्यावसायिक वापरावरून आता नव्या राजकीय वादाची शक्यता निर्माण झाली आहे. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या अनुषंगानं बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले. यंदा लाखो वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावरील रस्ते, मुक्कामासाठी जर्मन हँगर, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाचा वारी सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांद्वारे जगभरामध्ये पोहोचणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात जलजीवन मिशनची हजारो कामं रखडलेली आहेत. केंद्र सरकारकडून ऑक्टोबर 2024 पासून निधी न मिळाल्यामुळे कामांचा वेग मंदावल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. 5,183 कोटींची देयकं थकीत असल्यानं कंत्राटदारांनी कामं थांबवलेली आहेत. 51,560 योजनांपैकी केवळ 27,823 योजना पूर्ण झालेल्या असून उर्वरित अपूर्ण आहेत. जळगावमध्ये 936, नांदेडमध्ये 1,052 तर पुण्यामध्ये 429 योजना प्रलंबित आहेत. गडचिरोलीतील काही योजनांमध्ये अनियमितता झाल्याचं सरकारनं मान्य केलेलं असून चौकशी सुरू आहे. दोषी कंत्राटदारांवरती 304 कोटींचा दंड लावला. त्यातील 74 कोटी वसूल झालेले आहेत तर 464 अभियंत्यांना नोटीस बजावलेली असून 3 जणांवरती कारवाई झाली आहे.